गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला जो घटक आहे तो गणित विषयातील सम आणि विषम संख्या हा आहे. ठीक आहे, गणित विषयातील बघा समसंख्या आणि विषम संख्या. संख्या ज्ञान हा घटक आपण आतापर्यंत बघत आलो. त्याच्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह बघितले, रोमन संख्या चिन्ह बघितले, त्यानंतर आपण त्याच्यावरती 100वरती 1 ते 100 पर्यंतच्या क्रिया बघितल्या. त्याच्यामध्ये काय काय आहे ते सगळं बघितलं, चढता उतरता क्रम बघितला. आता आपण संख्या ज्ञानामध्ये संख्यांचे प्रकार पाहणार आहोत. सम आणि विषम संख्या. सम म्हणजे काय? इव्हन नंबर. आणि विषम म्हणजे काय? ऑड नंबर. मग आता हे ओळखायचे कसे? तर बघा, अशी संख्या ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो, किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी, ज्या संख्येच्या कोणत्या स्थानी? एकक स्थानी. स्थान आपण समजून घेतलेलं आहे. 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असतात एकक स्थानी. उदाहरण देतो, 26 एकक स्थानी काय आहे? 6. पुढचं 36 6. पुढे 48 एकक स्थानी 8. पुढे 100 एकक स्थानी 0. आले लक्षात? ही झाली समसंख्या. दुसरा नियम काय सांगतो? या संख्येला पूर्ण भाग जातो. यातली कुठली संख्या घ्या. 48 घेऊ. 48 ला 2 ने भाग जातो का? बेदुनी 4, 4 4 गेले 0, 8 खाली घेतला, बेचोक 8. ओके, इथं 0. ठीक आहे, म्हणजे उत्तर आलं 24 2 ने भागल्यानंतर. आणि बाकी किती राहिली? 0. बाकी किती येते? निशेष भाग जातो. शेष काहीच राहत नाही. निशेष कसा भाग जातो? निशेष भाग जातो. शेष काहीच राहत नाही. ठीक आहे, म्हणजे जर आता आपण असं 22 घेतलं आणि 22 ला 2 ने भागलं, बेक बे. मग जर असंच हे उदाहरण असं करून बघितलं, 22 भागिले 2 तर बेक बे 0. 2तून 2 गेला, खाली 2 आला, बेक बे. बाकी किती आली? 0. म्हणजे 22 ही समसंख्या आहे. आले लक्षात? पॉज करून लिहून काढा. पुढचं मग आता समसंख्या आपण समजून घेतली, 2 ने भाग जातो. विषम संख्या बघू. ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही, काहीतरी उरतं, एक तरी उरतो, काहीतरी उरतं. ठीक आहे, मग आणि दुसरं 2 ने भाग जात नाही, निशेष भाग जात नाही. ठीक आहे, उरतं काहीतरी, पूर्ण भाग जात नाही. मग आता त्याच्यानंतर दुसरं, त्याच्या एकक स्थानी काय आहे? 1 3 5 7 9 यापैकी अंक असतात. समला काय असतात? समला 0 2 4 6 8 एकक स्थानी. आणि इथं मात्र 1 3 5 7 9. जर हे 5 अंक असले तर ते सम विषम, आणि जर हे 5 अंक असले वरचे तर सम. कळले? ओके, मग आता 2 ने भाग जात नाही, विषम. 1 3 5 7 9 विषम, ऑड नंबर. ठीक आहे, पुढचा नियम बघू. पुढे काय सांगितलंय ते बघू. 2 समसंख्यांची बेरीज समसंख्याच असते. म्हणजे काय? उदाहरणच घेऊ ना. 2 समसंख्या सांगा. 24 अधिक 46. बघा, 4 आणि 6 0, 1 आला हातचा 3 आणि हे 70. किती झाले? 3 आणि 4 7 70. म्हणजे ही सम होती आणि ही सम आहे, आणि त्यांची बेरीज, यांची बेरीज सम आहे. म्हणजे एक समसंख्या अधिक एक समसंख्या बेरीज समसंख्या. कळले? सम अधिक सम बरोबर सम. सम सम सम. हा होता पहिला भाग. उदाहरण आहे 8 अधिक 10 18. ही पण सम. समजले? लिहून काढा पॉज करून किंवा स्क्रीनशॉट घ्या.
पुढचा घटक आहे दोन विषम संख्यांची बेरीज पण सम असते. दोन विषम संख्यांची म्हणजे काय हो, विषम अधिक विषम बरोबर सम. काय आहे बघा, विषम अधिक विषम. आता इथलंच उदाहरण 23 अधिक 25 8 4 48. काय झाला, एकक स्थानी काय 2 4 6 8 0 8 आहे, सम म्हणजे विषम अधिक विषम बरोबर सम. आणखी घेऊ, समजा 41 अधिक 43 किती होतील, हे 4 आणि हे 4 आणि 4 8 झाली सम. आलंय, ओके, समजले. दोन विषम संख्यांची बेरीज सम, दोन समसंख्यांची बेरीज सम. हे कशाला उपयोगाला येतं माहिती काय, ज्यावेळी संख्या मालिका असतात, वरती संख्या दिलेल्या असतात, त्यांची बेरीज असते, त्यावेळी हे प्रिन्सिपल तुम्हाला उपयोगाला येतात. आले लक्षात. पुढचं, दोन विषम संख्यांचा गुणाकार मात्र विषम असतो. विषम गुणिले विषम बरोबर विषम. मग 5 गुणिले 7 बरोबर 7 5 35. उदाहरणावरनं लवकर लक्षात राहा. पुन्हा 1 गुणिले 3 बरोबर 3 1 विषम. आले लक्षात. यस, पुढे पॉज करून लिहून घ्या. क्रमवार वाढत जाणाऱ्या समसंख्या, क्रमवार समसंख्या 2 ने वाढतात. म्हणजे काय हो, बघा मी इथे लिहितोय आता 2 4 6 8 10 12 14 16. काय होते बघा, क्रमानुसार 2 ने वाढली, क्रमानुसार 2 ने वाढली, 2 ने वाढली, 2 ने वाढली. काय सांगितलंय, क्रमवार समसंख्या 2 ने वाढत जातात. म्हणजेच एक समसंख्या, एक जर आपण x मांडली तर पुढची समसंख्या काय असेल, +2. उदाहरण देतो, एक समसंख्या जर तुमची 12 आहे तर पुढची समसंख्या काय असेल, 14. बघा इथं 12च्या पुढे 14 आले, +2. जर हाच x मी 16 मानला तर, 14 मानला तर +2 16. बघा इथं 14 मध्ये 2 मिळवले 16, इथं 12 2 मिळवले. आले लक्षात. दोन क्रमवार संख्यांमध्ये पहिल्या क्रमवार संख्येपेक्षा दुसरी क्रमवार संख्या 2 ने अधिक असते. आले, ओके. पॉज करून लिहून घ्या. पुढचा घटक तसंच क्रमवार विषम संख्या ही 2 2 नेच वाढते. म्हणजे काय हो, आता इथलंच उदाहरण घेऊ. 23 पुढची क्रमवार संख्या 25, पुढची 27. आता मी तुम्हाला एक काम सांगतो, आधी ते करायचे. काय करायचे बघा, अभ्यासातलंच आहे. 1 ते 100 पर्यंतचे अंक लिहायचे. ठीक आहे, आणि त्याच्यातल्या समसंख्यांना गोल करायचे. 2 4 6 8 10 आणि विषम संख्यांना फक्त अंडरलाईन करायचे. अशा समसंख्या काढायच्या आणि त्याच्यानंतर ह्या सूत्रांना परत वाचायचं. बघा आता 1 आणि 3 मध्ये कितीचं अंतर आहे, 2चं. 3 आणि 5 मध्ये कितीचं अंतर आहे, 2चं. 5 आणि 7 मध्ये कितीचं अंतर आहे, 2चं. क्रमवार वाढणारी विषम संख्या +2 बरोबर, हेच सूत्र. समजलं, ओके. चला पुढचं बघू. क्ष ही एक विषम संख्या आहे. क्ष काय आहे, विषम संख्या आहे. कोणती आहे, विषम. ठीक आहे, तर त्या संख्येनंतर लगेच येणारी, लगेच येणारी विषम संख्या किती असेल, 2 अधिक 2. आत्ताच बघितलं की नाही, विषम मध्ये +2 म्हणजेच हे उत्तर आहे. ठीक आहे, कारण प्रत्येक संख्या 2 ने वाढते, त्याच्यासाठी तुम्हाला 100 पर्यंत सांगितलंय. ठीक आहे,
पुढे 27 नंतर येणारी 7वी समसंख्या, थोडस इंटरेस्टिंग उदाहरण आहे, पण मस्त मजा येईल. ठीक आहे, 27 नंतर येणारी 7वी. आता 27 नंतर पहिली समसंख्या कोणती असेल हो? 27 विषम आहे, त्याच्यात एक मिळवला तर किती झाले? 28. 28 नंतर काय म्हटले? 7वी समसंख्या. आता आपण ही पहिली काढली म्हणजे याच्यात 6 मिळवायचे, 6 मिळवायचे आणि ते 2 वाढतात म्हणजे 6 गुणिले 2, 6 दुने 12 आली तुमची समसंख्या. ही 28 अधिक 12 बरोबर 40. बघा मग काय झालं? 27 नंतर येणारी 7वी समसंख्या 40. परत दुसरं उदाहरण घेऊ. हे समजलंय का? पुन्हा समजून सांगतो. 27 नंतर येणारी 7वी समसंख्या सांगितली त्यांनी, 7वी. आपल्याला पहिली काढता येईल का? 27 मध्ये एक मिळवला, पहिली येते 28. ही झाली पहिली. पहिली झाली. 7 मधली पहिली एक गेली म्हणजे 6 उरल्या. आता 6 संख्या असतील, समसंख्या 2 ने वाढतात म्हणून 6 ला आपण 2 ने गुणलं, 12 झाले. हेच 12 तुमच्या 28 मध्ये मिळवले तर 40 होतात आणि आपलं उत्तर येतं 40. आलं लक्षात? आणखी एक उदाहरण देतो. 29 नंतर येणारी 5वी समसंख्या सांगा. कितवी? 29 नंतर येणारी 5वी समसंख्या. ठीक आहे, 5वी मराठीतून झाला, 5वी समसंख्या. मग आता 29 नंतर येणारी पहिली कोणती असेल? 29 अधिक 1 30. ही काय झाली? पहिली. आणि आपल्याला काय करायचे? 5वी. म्हणजे 5 ने वाढलं तर 5 दुनी 10, 10 वाढतील. 30 मध्ये 10 मिळवा, 40. बघा 29 नंतर येणारी 5वी समसंख्या 40च असेल, कारण क्रमवार 2 ने वाढत जाते. आले लक्षात? व्हेरी गुड. लिहून काढा. पुढचा सराव संच समजून घेऊ. 6, 9, 8 या अंकांपासून तयार होणारी लहान समसंख्या कोणती? लहान. मग आता बघा, आधी ह्याच्यातच बघा, तुम्ही पर्यायातच बघा, लिहिली तरी चालेल. ह्या सगळ्या याच्यामध्ये ह्या मोठ्या, ही समसंख्या आहे पण ही मोठी आहे. बर, अजून ही आहे, ही आहे, ही तर नाहीच. मग आता ह्या दोघांमध्ये लहान कोणती समसंख्या आहे? 600 घेतला तर लहान, 800 घेतला तर नाही. मग आपल्याला उत्तर आले 698. लहानात लहान समसंख्या यातली पर्याय क्रमांक 2. आले लक्षात? विषम गाळून टाकले की उरते. ठीक आहे, पुढचं 40 ते 50च्या दरम्यान, 40 ते 50च्या दरम्यान विषम संख्यांची बेरीज किती होईल? खूप छान प्रश्न आहे. 40 ते 50च्या दरम्यान लिहून काढू. 40 पासून 50च्या दरम्यान विषम संख्या 41. ठीक आहे, सगळ्यात लिहितो. 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. आता विषम लिहू. विषम कोणते आहेत बघा? 41, 43, 45, 47, 49 या सगळ्या झाल्या विषम. याची बेरीज करायची. 3 आणि 4, 4 आणि 5 किती? 4 आणि 5 9, 9 7, 9 7 16, 16 9, 16 आणि 4 किती झाले? 20, 20 आणि 5 25, 2 आले आजचे, 1 2 3 4 5, 4 5 20, 20 आणि 2 22. किती आलं उत्तर? सोडून बघितलंय. काय सांगितलं होतं? 40 ते 50च्या दरम्यान. 40 ते 50च्या दरम्यान एवढ्या सगळ्या सगळ्या संख्या लिहिल्या, त्यातल्या विषम बाजूला काढल्या, त्यांची बेरीज केली. आलं लक्षात? कधी कधी उदाहरण करावं लागेल. सुरुवातीला केलं चालेल, नंतर आपण ट्रिक्स पाहणार आहोत, पण ह्याच्यात ट्रिक्स नाही. ठीक आहे, ओके. पॉज करून लिहून काढा. पुढचं 5 क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती असेल? खालीलपैकी कोणती संख्या असेल? ही विधानं दिली. 5 क्रमवार संख्याची सगळी टॅली करण्यापेक्षा आपण संख्या घेऊ. 5 क्रमवार संख्या, चला 1 3 5 7 9 झाल्या का? 5 1 2 3 4 5 क्रमवार आहेत की नाही? आहेत. यांची बेरीज पहा बरं.
1 आणि 3 किती झाले 4. माझी बेरीज थोडी चुकेल, तुम्ही करा. 4 आणि 5 9, 9 9 18, 18 आणि 7 25. संख्येकडे नीट बघा, संख्येकडे नीट बघा. ठीक आहे, बघा आता पहिल्या संख्येची 5 पट होईल का? ही एकाची 5 पट आहे का? नाही, जास्त आहे, चुकलं. दुसऱ्या संख्येची 5 पट होईल का? 3ची 5 पट होते का? 3ची 5 पट 3 5 15, नाही. तिसऱ्या संख्ये, हे पण नाही. तिसऱ्या संख्येची 5 पट होईल का? हो, होऊ शकते. 5ची 5 पट 5 गुणिले 5 25, 5 5 तिसऱ्या संख्येची 5 पट. पाचव्या संख्येची 5 पट 9 5 95. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3. लक्षात. पुढे, खालीलपैकी सर्वात लहान विषम संख्या कोणती? सगळ्यात लहान खालीलपैकी 1. बरोबर की नाही? सोपं आहे ना? इथं काढली ना आधीच. चल, 4 8 3 5 2 या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या खालीलपैकी कोणती? ह्याच्यापासून मोठी संख्या तयार करायची. बघा, संख्यांच्या स्थानिक किमती बघा. 8 8 8 8 झालं. 8 8 आहे, 5 5 4. लहान लहान. आपल्याला कशी पाहिजे? मोठ्यात मोठी विषम. मग आता पुढचा अंक पाहू. 4 आणि 2. बघा बरं. मग आता इथं 85,400 आणि इथं 85,200. हे दोन तर बाद झाले. मग याच्यापैकी मोठी लगेच सापडली, ही विषम आहे. 85,423. ओके, चला उत्तर क्लिअर करून घ्या. यस. पुढचा, खालीलपैकी कोणत्या स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत विषम संख्या असू शकेल? कोणत्या स्थानाच्या अंकाची? आता 1000 जर म्हटलं तर 1000 काय होईल? सम नाहीच, हा सम. लक्ष म्हटल्यावर ते पण सम नाहीच. दशक म्हटल्यावर 10 ते पण सम. मग एककाला हो, एककामध्ये 1 येऊ शकतो, 3 येऊ शकतो, 5 येऊ शकतो. हेच 4 नंबरचा पर्याय. टॅली केले, आले लक्षात? ओके, पॉज करा, लिहून काढा, झूम करून वाचू शकता. बघा, घटक समजला असेल तर आहेच, आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांना कळवा. पुढचा जो आपला व्हिडिओ राहील तो राहील मूळ संख्या संयुक्त संख्याचा. ठीक आहे, चला थांबतोय. गुड डे, धन्यवाद.